सामाजिक, राजनीतिक और सामान्य समाचारों के लिए देखते रहिए ईजे टीवी न्यूज लाइव। ईजे न्यूज में आपका स्वागत है। देगलूर बिलोली विधानसभा मतदार संघ में होने जा रहे पोट निवडणूक को देखते हुए आज वंचित बहुजन आघाड़ी देगलूर की जानिब से एक मीटिंग का आयोजन किया गया था, जिसमें देगलूर और नांदेड़ के वंचित बहुजन आघाड़ी के पदाधिकारी और कार्यकर्ता उपस्थित थे। इस अवसर पर वंचित बहुजन आघाड़ी के राष्ट्रीय प्रवक्ता फारूक अहमद ने मीडिया से बात की। देखिए ये रिपोर्ट। देगलूर बिलोली पोट निवडणूक समोर आहे आणि या पोट निवडणुकीच्या निमित्तानं एक न्यायिक लढाई लढण्याची संधी नांदेड जिल्ह्यामध्ये देगलूर बिलोली तालुक्याला मिळालेली आहे आणि ही न्यायिक लढाई सामाजिक न्यायाच्या अनुषंगानं सर्व शोषित वंचित घटकांचं प्रतिनिधित्व विधानसभेमध्ये पोहोचवण्याकरिता या संधीचं सोनं इथल्या वंचित घटकांनी करायची इच्छा व्यक्त केलेली आहे। गेल्या काही दिवसापासून बिलोली आणि देगलूरमध्ये वेगवेगळ्या समाजातल्या प्रमुखांशी, समाज संघटनांशी आणि समाजातल्या प्रतिष्ठित नागरिकांशी आमचा संवाद सुरू आहे आणि या सगळ्या एकूण संवादाचा हा सार आहे की सर्व समाजांची एकजुटता करून आपल्या सगळ्या वंचित शोषित घटकांची आवाज विधानसभेत पोहोचवण्याकरिता देगलूर बिलोली या विधानसभेच्या निमित्तानं काही वर्षापूर्वी नांदेड जिल्ह्यामधल्या अशाच एका पोट निवडणुकीमध्ये जे किनवटमध्ये माननीय बाळासाहेब आंबेडकर साहेबांच्या नेतृत्वातून केरामच्या निमित्तानं एक प्रतिनिधी पाठवण्यात आला होता, त्याच पद्धतीनं देगलूर बिलोलीमध्ये सुद्धा एक वंचितांचा प्रतिनिधी सर्व एकजुटीनं पाठवण्याचा निश्चय देगलूर आणि बिलोलीच्या जनतेनं केलेला आहे। काँग्रेस बीजेपी हे जरी बाहेरून दोन दिसत असले तरी नांदेड जिल्ह्यामधली बीजेपी आणि RSS ही अशोक चव्हाणांच्या सोबत राहते। लोकभावना प्रस्थापित मानसिकतेच्या अशोक चव्हाणांच्या विरोधात गेल्यामुळे अशोक चव्हाणाला हरवून लोकांनी चिखलीकरांना निवडून आणलं, परंतु या दोन्ही लोकांनी, या दोन्ही लोकांच्या पक्षांनी, या दोन्ही लोकांच्या आमदारांनी, विधानसभेतील प्रतिनिधित्वांनी नांदेड जिल्ह्यासाठी काहीही केलेलं नाही आहे। कोरोनाच्या संकटच्या काळामध्ये कुठेही देशात कुठेही कोरोना नव्हता, सर्वात प्रथम ज्या 2-4 जिल्ह्यामध्ये वाढला त्यात नांदेड होता आणि तरीही नांदेड जिल्ह्यामध्ये या कोरोनाच्या वेळेला 1200-1300हून जास्त लोकांचा बळी अधिकृतरित्या आणि किमान 8 ते 10 हजार लोक या नांदेड जिल्ह्यामध्ये या गेल्या 1.5-2 महिन्यामध्ये मरण पावलेले आहेत। यांचा बळी हा अशोक चव्हाणांनी आणि इथल्या काँग्रेस बीजेपीच्या सत्ताधाऱ्यांनी घेतलेला आहे। जेव्हा कुठेही ऑक्सिजनची कमतरता नव्हती तेव्हा नांदेडमध्ये ऑक्सिजनची कमतरता पडली। जेव्हा कुठेही इतके बिमारीचं प्रभाव नव्हतं, कोरोनाचा प्रादुर्भाव नव्हता, महाराष्ट्रात फक्त 2-4 जिल्ह्यामध्येच कोरोनाची लागतीचा प्रचार झालेला होता आणि पेशंट निघत होते, त्या काळामध्ये सुद्धा रेमडेसिवीर इंजेक्शन हे देऊ शकले नाही, ऑक्सिजनचे बेड वाढवू शकले नाही, नुसतं खाटा वाढवायच्या, गाद्या वाढवायच्या आणि आम्ही 200 खाटा वाढवल्या, आम्ही 300 खाटा वाढवल्या असं खोटं बोलण्याचं काम अशोक चव्हाणांनी केलेलं आहे। नांदेडमध्ये जर 1,500 लोक मृत पावल्याचा सरकारी आकडा आहे तर याच्या 4 पटीनं जास्त लोक वारलेले आहेत। हे स्मशानभूमीमध्ये आणि कब्रस्तानच्या रेकॉर्डवरून तुम्ही काढा की आमच्या नांदेडमध्ये एका एरियाच्या कब्रस्तानमध्ये गेल्या एप्रिल महिन्यात 7 लोक वारले होते आणि या एप्रिल महिन्यामध्ये 30हून जास्त लोक वारलेले आहेत आणि त्यात कोरोना पेशंटचा आकडा हा एकेरी होता। म्हणजे लोकांना दवाखाने भेटले नाहीत, टेस्ट भेटले नाहीत, रेमडेसिवीर भेटलं नाही, ऑक्सिजन भेटलं नाही, बेड भेटले नाहीत आणि लोक घरामध्येच दम तोडून घेतलेले आहेत। जर यांचं इतकं कोट्यवधीचं, यांनी 6000 कोटीचं महामार्ग आणायलो, पूल आणायलो, अरे लोकांना आधी जगणं महत्त्वाचं आहे आणि जगण्यासाठी आरोग्य यंत्रणा मजबूत करणं गरजेचं असताना पालकमंत्री पद, कॅबिनेट मिनिस्टर पद असतानाही जर यांच्या जिल्ह्यामध्ये काही करू शकले नाही तर हे नाकारा लोकांना घरी बसवण्याचं आणि सर्व वंचित शोषित घटकांचं एक लोकप्रतिनिधी विधानसभेमध्ये पोहोचवणं गरजेचं आहे। या निमित्तानं मी सांगू इच्छितो, मराठा समाजाचं आरक्षण 2दा सुप्रीम कोर्टानं फेटाळलेलं आहे।
महाराष्ट्रातल्या सर्व समाजाची भावना मराठा समाजासोबत होती आहे, परंतु तरी या सरकारांना हे आरक्षण मिळू द्यायचं नाही म्हणून ते इतकं खोटं कायदा बनवत आहेत की सुप्रीम कोर्टामध्ये ते टिकत नाही. एक नाही दोनदा झालेला आहे. काँग्रेसच्या काळात आणि बी जे पीच्या काळात सुद्धा सुप्रीम कोर्टानं मराठा आरक्षणाचा कायदा फेटाळलेला आहे. तरी मराठा समाजाला आम्ही आरक्षण देण्यासाठी पायपीट करायला असं दाखवण्याचा ढोंग अशोक चव्हाण आणि काँग्रेस आणि महाआघाडीची तिघाडी सरकार करायली. परंतु यांच्या मनामध्ये मराठा समाजाला आरक्षण द्यायचं नाहीच आहे. परंतु ज्या मुस्लिम समाजाला सुप्रीम कोर्टानं हायकोर्टानं ग्रीन सिग्नल देऊन तो अध्यादेश व्हॅलिड ठरवला होता, 5% आरक्षण लागू करण्याचे आदेश दिले होते, ते मुस्लिम द्वेषी RSS BJPनं केलं नाही आणि मुस्लिम द्वेषी या तिघाडी सरकारनं केलेलं नाही. साधा बरंच शब्द काढायला तयार नाही. लाज वाटायला पाहिजे अशोक चव्हाणांना. जेव्हा एका पत्रकारानं मुस्लिम आरक्षणाचा प्रश्न विचारला तर अशोक चव्हाणांनी उत्तर देताना म्हणलं की ते कंगना राणावतचं इश्यू चालू आहे ना, काय मुस्लिम आरक्षणाचं तुम्ही काढून बसले म्हणून. कंगना राणावत तुम्हाला मुस्लिम समाजाच्या 5% न्यायिक संवैधानिक अधिकारानं कोर्टानं सुप्रीम कोर्टानं मिळालेल्या आरक्षणासमोर कंगना राणावत मोठी वाटते. तुम्हाला ते प्रश्न दडवायला तुम्हाला ते निमित्त लागतो. आणि आज कोरोनाची महामारी चालू असताना सुद्धा तुम्ही या मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर 10 प्रेस घेता. मराठा समाजाला सुद्धा अशोक चव्हाण असोत की 160 जे मराठे घराणे आहेत त्यांना आरक्षण मिळू द्यायचं नाही आहे. मराठा समाजानं जाणून घ्यायला पाहिजे. यांना यांची चाकरी करायला, यांच्याकडं मागं कार्यकर्ते ठेवायला हे मराठा समाजाच्या अस्मितेचा खोटा वापर करत आहेत. मराठा समाजामधल्या प्रस्थापित श्रीमंत मराठा घराण्यांना सोडल्याशिवाय सामान्य मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही आणि मुस्लिम समाजानं काँग्रेस राष्ट्रवादीची फारकत घेतल्याशिवाय मुस्लिम समाजाला आरक्षण मिळणार नाही. आणि जर आपल्याला एक आपली आवाज संसदेमध्ये विधानसभेमध्ये पोचवायची तर ती न्यायिक मार्गाने पोचवण्याची एक संधी विधानसभेची आपल्याला आलेली आहे पोटनिवडणुकीच्या माध्यमातून. आणि यंदा काँग्रेस आणि BJP मधलं साठगाठ झालेली आहे आणि इथं BJPला जागा जिंकून आणायची आहे आणि त्याच्यासाठी अशोक चव्हाणांनी कमजोर उमेदवार निवडण्याचं काम केलेलं आहे. आणि अशोक चव्हाणांनी ही जागा स्वतःहून हरण्याचं ठरवलेलं आहे. यापोटी त्यांचा सौदा झालेला आहे. लोकभावना, लोकांचं मत ज्या उमेदवाराच्या बाजूनं नाही आहे, सहानुभूती ज्या उमेदवाराच्या बाजूनं नाही आहे, असा उमेदवार नक्की करण्याच्या रेसमध्ये समोरासमोर तयारीमध्ये हे काँग्रेस लागलेली आहे. आणि जर या निवडणुकीमध्ये BJPला हरवायचं असेल तर वंचित बहुजन आघाडीकडे मान्य बाळासाहेबांना मानणारा लोकसभेमधला जे 26,000 मतदार होता तो दुपटीनं वाढलेला आहे. गेल्या 1.5 वर्षामध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये सत्ताधारी काँग्रेसनं विरोधी BJPनं खासदाराला आपण काय ते खिचडी वाटपसाठी निवडून दिलेला आहे का? सरकारी दवाखान्यामध्ये 500 लोकांना खिचडी वाटण्यासाठी खासदार केलं का? याला न्यायिक हक्क प्रशासनाला प्रश्न आणि केंद्र सरकार करून ऑक्सिजनचा प्लांट नांदेडमध्ये आणू शकला नाही. स्वतःच्या निधीमधला 1 कोटी रुपये त्यानं PM निधी केअरमध्ये देतोय आणि राज्य सरकारला आणि राज्यामध्ये आणि त्या 1 कोटीमधला 1 रुपये आपल्या मतदारसंघामध्ये लोकसभेच्या तो जर केंद्राकडून आणू शकत नाही तर हे दोन्ही बाहुले आहेत, नाचणारे बाहुले आहेत. पण हे बाहुले सूत्रावर चालतात RSSच्या. म्हणून सामान्य लोकांची आवाज पोचवण्यासाठी फक्त वंचित रस्त्यावर उतरले. जीव घेणा लॉकडाऊनचा विरोध कोणी केलेला नाही, फक्त वंचित बहुजन आघाडीनं केलेला आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये हे वंचितची रस्त्यावरची आवाज आपल्याला विधानसभेमध्ये पोचवायची असेल तर आम्ही देगलूर बिलोलीचा स्थानिक उमेदवार, सुशिक्षित उमेदवार शोधामध्ये आहोत. आमचा उमेदवार काँग्रेस राष्ट्रवादीपेक्षा चारित्र्यानं उजवा राहील, श्रेष्ठ राहील, लोकांसोबत राहणारा राहील, लोकांना घेऊन चालणारा राहील, सर्व समाजांना घेऊन चालणारा राहील याची आम्ही खात्री देतो. म्हणून देगलूर बिलोलीच्या आम्ही मतदारांना ही विनंती करतो की या सगळ्या गोष्टींचा आपल्याला लोकशाहीच्या माध्यमातून प्रतिशोध घ्यायचा असेल, हजारो लोकांच्या मौतीचा आपल्याला प्रतिशोध घ्यायचा असेल तर ते प्रतिशोध लोकशाहीच्या मतदानाच्या माध्यमातून घेता येते. आणि यंदा या विधानसभेच्या मतदारांनी एकजुटता केली तर आम्ही किनवटची पुनरावृत्ती केल्याशिवाय राहणार नाही. आमच्याकडे जवळपास 8 ते 10 उमेदवारांचे अर्ज आलेले आहेत, म्हणजे अप्रोच झालेला आहे. परंतु आम्ही त्यांना सांगितलं की आमची उमेदवार निवडीची जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया आम्ही लवकर सुरू करणार आहोत. लॉकडाऊनमध्ये आम्हाला
गर्दी करायची नाही आहे. त्यामुळे जसं लॉकडाऊन 30 तारखेचं संपलं आम्ही आमची प्रक्रिया जाहीर करू आणि देगलूर आणि बिलोलीच्या स्थानिक लोकांमध्ये राहणारे आणि विधानसभा लढू शकणारे जे सक्षम उमेदवार आहेत त्यांनी जास्तीत जास्त अर्ज करावा. त्यांचं न्यायिक मार्गाने आम्ही प्रक्रियेमध्ये त्यांना समजून घेऊ आणि लोकभावनेमध्ये जे उमेदवार खरा उतरेल अशा उमेदवाराला माननीय बाळासाहेब आंबेडकर उमेदवारी देतील याची आम्हाला खात्री आहे. हर बारी को कांग्रेस की जानिब से बी टीम का आप पे आरोप लगाया जाता है उसको अभी मेरे को पूछना है, मैं पूछना चाहता हूँ कि इन 1.5 सालों के अंदर जो काले कानून पास हुए हैं, 3 तलाक का कानून पास हुआ है, 370 का कानून पास हुआ है, किसान विरोधी कानून पास हुआ है, एनआरसी सीए विरोधी कानून पास हुआ है, ये केंद्र सरकार की मेजॉरिटी कहाँ पर है? सिर्फ लोकसभा में है ना. लोकसभा में काले कानून पास होना समझ सकते हैं क्योंकि वहाँ पे एनडीए की बीजेपी की मेजॉरिटी है. वहाँ पर कांग्रेस या कोई विरोधी पक्ष वो कानून को नहीं रोक सकता. लेकिन राज्यसभा में आज की तारीख में भी, आज मई 2021 में भी राज्यसभा में बीजेपी की एनडीए की मेजॉरिटी नहीं है. लेकिन लोकसभा के कानून को राज्यसभा में खारिज करने की बजाय जब उस कानून के ऊपर चुनाव होते हैं, वोटिंग होता है, तब यही कांग्रेस के राष्ट्रवादी के राज्यसभा के खासदार वॉकआउट करके बाहर चले जाते हैं. संख्या कम हो जाने के बाद बीजेपी मतदान जीतती है. तो जो काले कानून के लिए मुसलमान रास्तों पे उतरा, हमारी माँ बहनें शाहीन बाग लगाकर रास्ते पे इस आंदोलन में उतरी, ये काला कानून हम पे बीजेपी की वजह से नहीं थोपा गया है. ये कांग्रेस राष्ट्रवादी के राज्यसभा में खुद शरद पवार खुद राज्यसभा में गैर हाजिर थे. खुद शरद पवार और उनके राज्यसभा के उम्मीदवार 3 तलाक के वक्त भी गैर हाजिर थे. और जब ये 370 का, जब ये सीए का, एनआरसी का और जब ये किसान का कानून आया तब ये लोग बाहर थे. इसलिए ये बी टीम है जो केंद्र में इनको मदद कर रही है. अगर बी टीम होती तो रास्तों की लड़ाई नहीं लड़ती. आज महाराष्ट्र के अंदर छोटे छोटे दुकानदारों के व्यवसाय व्यापार चालू करने के लिए रास्तों के ऊपर धर्मस्थल के बाहर बैठने वाले दुकानों को उधर निर्वाह मिलना चाहिए. इसलिए रास्तों पे आंदोलन खड़ा करने का काम इस राज्य में अगर किसी ने किया है तो माननीय बाला साहब अम्बेडकर ने किया है, वो वंचित बहुजन आघाड़ी ने किया है. नांदेड़ जिले में भी अगर लॉकडाउन के खिलाफ कोई रास्ते पर उतरा है तो वो सिर्फ वंचित बहुजन आघाड़ी उतरी है, बाकी की पार्टियाँ क्यों नहीं उतरी? तो यहाँ पर ए टीम बी टीम का कोई सवाल नहीं है. नांदेड़ जिले की आरएसएस खुद अशोक चौहान पालते हैं. नांदेड़ जिले की आरएसएस खुद अशोक चौहान के पीछे है, उनके जेब में चलती है. आज मुझे बताइए, आप बीजेपी के निर्णय कौन ले रहे हैं? भास्कर राव पाटिल राज्य के उपाध्यक्ष. कौन भास्कर राव पाटिल? हाँ, जो उनके बहन भाई है, जो उनकी मदद करते हैं. आपने देखा नहीं पिछली विधानसभा के चुनाव में भास्कर राव पाटिल खतगांवकर भाजपा के रहते हुए कांग्रेस के उम्मीदवार को मदद की कि नहीं की? आपको मालूम है? नांदेड़ जिले की बैंक में क्या हुआ है? भास्कर राव पाटिल खतगांवकर अशोक चौहान ने हाथ मिलाकर अपने लोग चुना कर लाए. राम पाटिल रातोड़ीकर का क्लिप आपने सुना है कि नहीं सुना है? विधान परिषद के आमदार है ना बीजेपी के. अशोक चौहान की चाकरी करते हुए नजर आए कि नहीं आए? अशोक चौहान के लिए मत मांगते हुए आए कि नहीं आए? यहाँ पर बी टीम ए टीम दोनों भी अशोक चौहान है जो भाजपा के साथ खड़े हुए हैं. तो ये सब सच्चाइयों को हम देखने वाले हैं कि नहीं देखने वाले? ये आके बहका के जाते हैं. और आप अच्छे अच्छे लोग प्रतिनिधि, कंधार में 40,000 से ज़्यादा मतदार लिया हमारे शिवा भाऊ ने. आप ऐसे ही बी टीम ए टीम के आरोप में एक अच्छे कार्यकर्ता आपने उनको हरा दिया. नहीं तो आज मुझे बताओ, वो आमदार एक बार तो भी लोहा कंधार के अंदर कभी घुमा क्या? लेकिन चुनाव हारने के दूसरे दिन से शिवा भाऊ मैदान में, चुनाव हारे भी तो दूसरे दिन से. मैं खुद नांदेड़ दक्षिण का उम्मीदवार था, नांदेड़ शहर में मैदान में. जो लोगों के लिए लड़ना चाहते हैं उनको असेंबली में नहीं भेजकर ए टीम बी टीम में हम कब तक बंटने वाले हैं? ये मैं यहाँ के मुस्लिम भाइयों को, ओबीसी भाइयों को पूछना चाहता हूँ. तुम्हारे लिए लड़ना चाहते हैं उन लोगों को आप प्रतिनिधि नहीं चुनेंगे. इनके ए टीम बी टीम का इस बार कोई भी शिकार नहीं बनने वाला है, क्योंकि हमारे पास इनके लिए पूरा मुंह तोड़ जवाब है, पूरे सबूत है. ये हम सामने लाएंगे और लोगों को इस बार उनको बहकाने नहीं देंगे. इतना हम यकीन के साथ आपको कहें. सर, एक विधानसभा और लोकसभा में जो वातावरण निर्मिती होती ती आता सध्या दिसत नाही. यामागचं कारण काय?
मला तुम्ही सांगा, या 1.5 वर्षामध्ये कोणता पक्ष रस्त्यावर तुम्हाला दिसतोय? वंचित शिवाय कोणीही आंदोलन करत नाही. नांदेडमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जेवढे आंदोलनं झालेली आहेत त्यांची यादी काढा. तुम्हाला जर 90% आंदोलन वंचित बहुजन आघाडीचे आहे तर मग हा वातावरण का नाही? इतर पक्षांचं तर काहीच नाही. आमचं तरी अस्तित्व आहे ना. आम्ही रस्त्यावर आहोत, आम्ही लोकांसाठी लढत आहोत, लोकांची मदत करत आहोत, लोकांना सोय करून देत आहोत, लोकांना काहीतरी व्यवस्था करून देत आहोत. नांदेड देगलूरमधून आलेल्या कित्येक तरी रुग्णांना सरकारी दवाखान्यामध्ये, खाजगीमध्ये तर घेतच नव्हते, सरकारीमध्ये बेड नाही म्हणून हाकलून दिले होते. तेव्हा आम्ही त्या कार्यकर्त्यांना तिथं बेड मिळवून दिलेला आहे, त्यांना सोयीसुविधा पुरवण्याचं काम केलेलं आहे. कित्येक लोकांचे मृतदेह तिथून नांदेड परत आणण्यामध्ये अडचणी होत्या, त्या आम्ही मदत केलेली आहे. पण इतर पक्षाच्या लोकांनी काय केलं? कोणी काय करत नाही आहे. आणि अशा काळामध्ये स्वतः बाळासाहेबांनी अकोल्यामध्ये कोविड सेंटर काढून आदर्श घडवला की जे नाही तिथं आपल्याला सत्तेमध्ये नसताना आम्ही तिथं कोविड सेंटर काढला. पण यांचे आमदार खासदारांनी एखादा कोविड सेंटर काढलं का? इतक्या वर्षापासून यांच्याकडे हजारो कोटी, 3,000 कोटी गुंतागुंतीचं पूर्ण निधी खाऊन बसलेल्यांना, अशोक चव्हाणांना, त्याच्या पक्षातल्या लोकांनी स्वतःचं एखादा साधा कोविड सेंटर उघडलं का? किमान आम्ही रस्त्यावर उतरून तरी काम केलं. आमच्या कार्यकर्त्यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून काम केलेलं आहे. सर, देगलूर पोटनिवडणूक में कई देगलूर के बड़े सियासतदान हैं, ऐसा अफवाह भी चल रही थी कि कुछ माजी आमदार आपके रास्ते में हैं। नहीं, हमारे पास में माजी आमदार अप्रोच कर रहे हैं, लेकिन हम आपको यकीन दिलाते हैं जो लोगों को पीठ बता चुके हैं उन लोगों को हम ताकत नहीं देंगे. हम उन लोगों को साथ देंगे, उन लोगों को उम्मीदवारी देंगे जो लोगों के लिए काम करना चाहते हैं. इसलिए हम लोगों को कह रहे हैं कि इस बात पे विश्वास रखो. आपको हम उम्मीदवार ऐसा दे रहे हैं जो चुन के आने के बाद आपके साथ रहेगा. जो अब तक चुन के आए वो पीठ बता कर गए. यहाँ पर एससी रिजर्व सीट है, पिछड़े समाज का आरक्षित आमदार यहाँ पे लोक प्रतिनिधि चुन के आता है. और इस विधानसभा के अंदर हमारी एक मातम बहन के ऊपर बलात्कार होता है और आमदार और इनकी पार्टी और बीजेपी इनको कोई मदद करने के बजाय बलात्कारियों के ऊपर उनका साथ दे रही थी. तब रास्ते की लड़ाई, पुलिस स्टेशन की लड़ाई लड़ने वाले कौन लोग थे? वंचित बहुजन आघाड़ी के लोग थे. अगर पिछड़े तबकों की आरक्षित, उनकी इंसाफ के लिए आरक्षित विधानसभा में भी पिछड़ों के ऊपर एट्रोसिटी होती होगी, अन्याय होते होंगे, अत्याचार होते होंगे, तो फिर वो लोक प्रतिनिधि चुन के दिए ढकोसला थे. इसलिए अब इस बार आपको आपके लिए लड़ने वाला आप में से एक उम्मीदवार चुनना पड़ेगा. सर, देगलूर बिलोली आपको इत्तला नहीं होगी कि आपके सिर्फ देगलूर के अंदर 10 ग्राम पंचायत हमारे हाथ में, और सामने बैठे हुए जो लोग दिख रहे हैं आपको ना, ये सारे के सारे चालू ग्राम पंचायत के सदस्य बैठे हुए हैं. ये जो मीटिंग है यहाँ के आजी माजी कार्यकर्ताओं की नहीं है, ग्राम पंचायत सदस्यों की मीटिंग है. आपके सामने बैठे हुए ग्राम पंचायत सदस्य हैं और आधे से ज़्यादा अभी आए नहीं, सुबह आकर गए और बाद में कुछ लोग आए नहीं हैं अभी. तो ग्राम पंचायत के अंदर देगलूर में भी, बिलोली में भी हमको बहुत, नांदेड़ ज़िले के अंदर हमारे को 300 से ज़्यादा ग्राम पंचायत सदस्य चुने गए. कोई यंत्रणा के अभाव, सब यंत्रणा के अभाव के बिना एक भी ग्राम पंचायत के लिए यहाँ पर ना तो बड़ा साहब आए ना बड़ा कोई नेता आया. फिर भी हमारे कार्यकर्ताओं ने खुद के बल पर वंचित बहुजन आघाड़ी की ताकत दिखा दी है कि हमारे यहाँ 300 से ज़्यादा ग्राम पंचायत सदस्य हमारे चुन के आए और इन्हीं के बल पर हम ये चुनाव लड़ने वाले हैं. पोटनिवडणूक में निर्णायक समाज के तौर पर आप कौन से समाज को? नहीं, निर्णायक समाज सभी होते हैं. जो समाज एक गट्ठा किसी के साथ खड़ा हो जाता है वो ताकत पे ही, उस बल पे ही कोई चुनकर आता है. हम तो मानते हैं कि यहाँ पर जो छोटे समाज भी है वो भी हमारे लिए निर्णायक हैं, बड़े समाज भी हैं, लेकिन छोटे समाज भी बहुत महत्वपूर्ण होते हैं. इसलिए हम किसी एक समाज विशेष पे नहीं, लेकिन हम ये कह रहे हैं कि एससी समाज के अंदर जो अलग अलग घटक है, अब उनको ये सोचना पड़ेगा कि अपनी जात और पोट जात देखने के बजाय आप संवैधानिक वर्ग को देखिए, शेड्यूल कास्ट बोलकर उसके साथ खड़े रहिए. आज तक आप लोगों ने बहुसंख्यक के बल पर विशिष्ट समाज को कितनी बार उम्मीदवारी मांगी और उसी समाज के बच्चों पे बलात्कार होने के बाद अगर वो चुनकर आया हुआ प्रतिनिधि साथ नहीं देता होगा तो फिर आप उस जाति के ऊपर अभिमान नहीं कर सकते हैं. उसने अपने जाति को शर्मसार किया है. उसी जाति का आमदार, उसी जाति के बच्ची के ऊपर बलात्कार होता है और अगर उनका साथ नहीं देता है तो जाति को अभिमान करने की नहीं, शर्मसार होने की नौबत वो उम्मीदवार की वजह से आती है. इसलिए इस बार हम जात पोट जात के ऊपर नहीं जाते हुए शेड्यूल कास्ट, ये जो संविधान ने बना हुआ, माननीय बाबा साहब अम्बेडकर साहब ने बनाई हुई श्रेणी के अंदर रहकर हम इस बार की चुनाव को सामने जाएं और सब एससी एकजुट होने चाहिए. और बाकी मुस्लिम समाज के साथ में इतर समाज, गोले गोलेवार समाज रहने दो, वडार समाज रहने दो, इनको भी अब वंचित के साथ खड़े रहना पड़ेगा. वंचित ही आपको अवसर दे सकती है, संधि दे सकती है, उसके साथ आपको खड़ा रहना पड़ेगा. सर, आप स्थानीय उम्मीदवार देंगे या दूसरी पार्टी उनके साथ बाहर करेंगे? हमने ये पहले ही कह दिया है कि हम स्थानिक उम्मीदवार ही देंगे. जिस उम्मीदवार का देगलूर बिलोली में मूड है
जिस उम्मीदवार का देगलूर बिलोली में पाठबढ़ है, जिनके अपने अपने अच्छे कार्यकर्ताओं का बड़ है, ऐसा स्थानिक उम्मीदवारी देंगे। हेलीकॉप्टर का उम्मीदवार ना तो हम देने वाले, ना हेलीकॉप्टर के उम्मीदवार के पीछे हमारी ताकत हम खर्च करेंगे। स्थानिक में इच्छुक उम्मीदवार कोई है सर आपके? हमारे पास में अभी तक जो 8-10 आए हुए हैं, उन्हें कम से कम 5 या 6 स्थानिक के उम्मीदवार हैं। सामाजिक, राजनीतिक और सामान्य समाचारों के लिए देखते रहिए EJ टीवी न्यूज़ लाइव।